केला ना पाऊस? मग आई उशीर होतोय सर. हो ना. चल कोमाताई आम्ही येऊ आता. हो खूप छान झालं सगळं. किती छान. लव यू. येस थँक यू. ताई, पोलिसांची गाडी. पोलीस इथे कशाला आले असतील? मिस्टर जय खानोलकर, हा मीच आहे, बोला. आम्ही तुम्हाला अटक करायला आलोय. यू आर अंडर अरेस्ट. काय बोलताय इन्स्पेक्टर? काही काय मी काय केलंय? तुमच्या विरोधात तक्रार आली पोलीस स्टेशनला. एक मिनिट, कुणाची तक्रार? कशाबद्दलची? काय कारण काय आहे? मॉलिशियनची केस आहे. विनयभंग केल्याचा आरोप आहे यांच्यावर. व्हॉट? यस. मी असं काही केलेलं नाहीये. आणि कोणी केला हा आरोप माझ्यावर? का केलाय? बघा, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. इन्स्पेक्टर, तुमचं खरंच काहीतरी गैरसमज होते. दादा असं नाहीये, त्याचं कॅरेक्टरच नाही असं. तुम्ही काहीतरी चुकीचं ॲलिगेशन लावतोय त्याच्यावर. ऑफिसर, नक्कीच काहीतरी चूक झाली आहे. हो म्हणजे तुमचा नक्कीच गैरसमज होतोय. दादा असं काहीतरी करणं शक्यच नाही हो. साहेब, तुम्ही पूर्ण चौकशी केली आहे का? हे बघा, आम्ही तक्रार नोंदवलेली आहे. मिस्टर जय खानोलकर जर निर्दोष असतील ना तर त्यांना नक्कीच संधी मिळेल. पण त्यांना आता पोलीस स्टेशनला यावं लागेल. पण तक्रार कोणी केली ते तरी सांगा. ते सर्व तुम्हाला पोलीस स्टेशनला गेल्यावर कळेल. चला मिस्टर खानोलकर. नाही नाही, हे शक्यच नाहीये. नक्कीच कोणीतरी हे मुद्दाम केलं असणार आहे. सायली ऐक ना, एक काम. बोला ना. थांब एक मिनिट. हे काय मॅम? मी जे सांगेन ते काम करशील तर तुला भरपूर पैसे मिळतील आणि मी तुला एक जॉबही मिळवून देऊ शकते. ओ, पण काम काय आहे? काय? जय सर, नाही मॅम, सॉरी सॉरी, मला हे पॉसिबल नाही आहे, सॉरी. मी घे, काय होणार नाही बघ, सगळं सॉर्ट आउट होऊन जाईल आणि मी आहे ना, मी बाकीचं सगळं मॅनेज करेन. तुझं नावही कुठे येणार नाही. ओके, मला फक्त एक छोटीशी कंप्लेंट करायची आहे, दॅट्स इट. बाकी मी आहे, आय विल टेक केअर ऑफ इट, डोंट वरी. पण मॅम खरंच मला नाही पॉसिबल हे. खूप ॲडव्हान्स आहेत हे. ओके, ओजी बॅग विकत घेऊ शकशील एवढे आहेत, मॉलमध्ये शॉपिंग करायला जाऊ शकशील एवढे आहेत. कीप दॅट. आणि हां, ह्याच्यापेक्षा डबल मिळतील हा, पण बाकीचं काम झालं तर. आज रात्री ऑफिस संपल्यावर मला भेट. माझं तुझ्याकडे काम आहे आणि हा मेसेज मी पाठवला आहे हे कोणाला सांगू नको. खानोलकर, चला प्लीज. एक मिनिट, मी आमच्या लॉयर्सना फोन करतो. हे बघा, तुम्हाला जे काही बोलायचं ना ते पोलीस स्टेशनला गेल्यावर. चला मिस्टर खानोलकर. चला चला. अहो चला काय, तुम्ही कुठे येत आहे? फक्त मिस्टर खानोलकर म्हणले मी. चला हॉलदार, या ना सोबत.
जय खानोलकर, मिस्टर जय खानोलकर, या आरोपाबद्दल तुम्हाला काही सांगायचं आहे का? तुम्ही त्या महिलेशी असभ्य वर्तन केले आहे का? किती दिवस चालू आहे हे प्रकरण? तर मिस्टर जय खानोलकर, बायकांचा तिरस्कार हा केवळ एक मुखवटा आहे का? ह्यामागे तुमची काही कॉन्स्पिरसी आहे का सर? महिला आयोगाला बोलून या माणसाच्या तोंडाला काळं फसलं पाहिजे. या प्रकरणामध्ये तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत का? काय शंका वाटते? सर, तुम्ही बायकांना तिरस्कार करतात हे कित्येक योग्य आहे सर? तर मिस्टर जय खानोलकर, यापुढे तुमची नेक्स्ट स्टेप काय असणार आहे? बोला, आम्हाला बोला, सर, उत्तर दिलं पाहिजे तुम्हाला. बोला, सर, बोला, सर, बोला. तर तुम्ही बघू शकता आत्ताच जय खानोलकरला पोलीस स्टेशनमध्ये आणलं आहे. कॅमेरामॅन राहुल मोहिते सोबत मी कौस्तुभ, संवाद न्यूज. मिस्टर खानोलकर, तुमच्याकडे जे पाकिट, चेन, मोबाईल फोन जे काय असेल इथं टेबलवर काढून ठेवा. असं प्लीज ऐका साहेब, खरंच मी काहीच केलं नाहीये. हो मिस्टर खानोलकर, अहो तुमच्यावर आरोप झाला म्हणल्यावर चौकशी तर करावीच लागणार ना. अहो कसली चौकशी? आणि करायचीच असेल तर त्या बाईची करा. तिने हा आरोप माझ्यावर का केलाय मला नाही माहिती. सगळा तपास होईल, आम्ही पण तेच काम करतोय. हवालदार, त्यांना इंटरोगेशन रूममध्ये घेऊन जा. मुळात तुम्ही असा कोणीही काही आरोप केला की डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये आणता का? हा बाहेर गोंधळ सुरू आहे त्याचं काय? आणि अजून किती वेळा सांगू मी काहीही केलेलं नाहीये. मी कुठल्याही बाईशी गरजेपलीकडे बोलतच नाही. हा सगळा मूर्खपणा सुरू आहे. मिस्टर खानोलकर, आमच्या काही प्रश्नांची उत्तरे द्या आता. तेच करतोय मगापासून मी, आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नाही असंच आहे. मी काहीही केलेलं नाही. हे बघा, तुम्ही जर सहकार्य केलं तर ते तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी बरं होईल. मिस्टर जय खानोलकर, तुमच्या विरोधात गंभीर गुन्ह्याची तक्रार आहे आणि आम्ही तुम्हाला चांगलं ओळखतो. आम्हाला माहिती आहे ना तुम्ही पोलीस फंडासाठी किती मदत करताय ते. अहो साहेब, पण हे ऐकून मला शॉक बसलाय. आणि साहेब, माझे हात कायद्याने बांधले गेलेले आहेत. असले आरोप आम्हाला अत्यंत सिरियसली घ्यावं लागतात, मग ते कोणाच्या विरोधात असले तरी. मी फार तर तुमच्यासाठी एक करू शकतो. हे बघा, तुम्हाला आमच्या पोलीस स्टेशनमध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. पण साहेब, मी यापेक्षा तुमची काहीही मदत करू शकत नाही. आम्ही तपास करू, बाकी न्याय कोर्ट देईल. तोपर्यंत आम्हाला आमचं काम आहे ना शांतपणे करू द्या.